नाही, मैत्रीपूर्ण जर म्हटलं असतं तर काय झालं असतं की थोडेसे तुम्ही तुमचे उमेदवार लढवा, आम्ही आमच्या बाकीचे मैत्री, ही मैत्रीपूर्व नाही आहे. BJP विरुद्ध शिवसेना आणि इलेक्शन पुरतं आहे. डेव्हलपमेंट हाच एक मोठा मुद्दा आहे. अनेक कामं इकडे रखडलेली गेली आहेत. गेल्या आता पाच वर्ष झाले नगरसेवक नाही आहे. बरेच अनेक लोकांच्या समस्या आहेत, तेच आमचा मुद्दा असेल. महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्यानंतर आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेलाच सगळी राजकीय समीकरणं, राजकीय गणितं जी आहेत ती समोर आलेली आहेत. कुठे युती झाली आहे, कुठे आघाडी झाली आहे, तर कुठे राज्यामध्ये सत्तेत असलेले किंवा युतीमध्ये असलेले पक्ष एकमेकांच्या समोर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार आहेत. शिवसेना इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहेच, परंतु भाजपचं इथे वर्चस्व आहे. भाजपचे दोन्ही आमदार या नवी मुंबई विधानसभेमधून आलेले आहेत आणि त्यासोबतच गणेश नाईक हे मोठ्या आक्रमकपणे ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचे कार्यकर्ते उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत, आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि मोठ्या संख्येने आपलं जनसमर्थन, आपली ताकद काय आहे नवी मुंबईमध्ये हे दाखवण्यासाठी, एक स्टेटमेंट करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात. काय नाव मॅडम आपलं? माझं नाव विनया मनोहर मडवी. कुठल्या प्रभागातून? मी प्रभाग क्रमांक 5 मधनं आहे. अच्छा, उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे फायनली, शेवटची तारीख आहे. काय प्रतिक्रिया आपली? खूप आनंद होत आहे, कारण आता पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये असं पॅनल सिस्टम झालेलं आहे. जवळजवळ 4 वॉर्ड एकत्र येऊन प्रभाग झालेला आहे आणि आज आम्ही पहिलेही 3 नगरसेवक होतो आणि आत्ताही आम्ही 3 म्हणजे माझे मिस्टर MK मडवी, माझी सुनबाई तेजश्री मडवी, आमची भक्ती केनी जी आहेत, सन्माननीय मम्मीजी चौगुले हे पण उमेदवार आहे. असं बरेच उमेदवार आहे. 2 पॅनलमध्ये पूर्ण शिवसेनेचा खूप मोठा जोर आहे आणि खरोखर आम्हाला विश्वास आहे आमच्या नागरिकांवर, आमच्या मतदारावर, की नक्की म्हणजे जेव्हा पहिल्यापासून त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि पुढेही जे कामं जे आम्ही काम केलेलं आहे वॉर्डमध्ये सर्व उमेदवारांनी, ते बघून ते नक्की आम्हाला पुढे आशीर्वाद देतील. आपली काय प्रतिक्रिया मॅडम? ऐरोली नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तर आम्हाला खात्री आहे आमच्या नागरिकांवरती, प्रभागातील रहिवाशांवरती, की ते नक्कीच आम्हाला विजयी करतील. कुठले मुद्दे आहेत की जे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात जात आहे? डेव्हलपमेंट हाच एक मोठा मुद्दा आहे. अनेक कामं इकडे रखडलेली गेली आहेत. गेल्या आता पाच वर्ष झाले नगरसेवक नाही आहे. बरेच अनेक लोकांच्या समस्या आहेत, तेच आमचा मुद्दा असेल. मी तेजश्री मडवी. आणखीन ही आपले उमेदवार आहेत. काय नाव मॅडम आपलं? भक्ती केनी. काय प्रतिक्रिया आपली? आपल्याला आता शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली, अधिकृत शिवसेनेचा जो धनुष्यबाण आहे तो आपल्या खांद्यावरती आता ठेवण्यात आला आहे. माझा उमेदवार अर्ज मी तुमच्यासमोर उभे आहे या उमेदवार अर्जावरून. तर मी विकासाच्या हितासाठी आणि समाजासाठी, स्वार्थासाठी उभे आहे. अजून काय सांगतो, प्रभागातील समस्या, गरजा मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. मला जर नक्कीच संधी भेटली. नक्कीच. पक्षाकडून तुम्हाला संधी मिळालेलीच आहे. आता जनता संधी देते की नाही? नक्कीच देईल, पण देते की नाही हा आता पुढचा प्रश्न आहे. मडवी साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात. मडवी साहेब, शिवसेनेचा हा मोठा म्हणजे बालेकिल्लाच राहिलेला आहे, अगदी बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून. पण आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये भाजपने ज्या पद्धतीने आक्रमकपणे पक्षातले इतर पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात घेणं वगैरे हे जे सुरू केलं, ही जी आक्रमकता आहे किंवा ह्याला बाहेर फोडाफोडीचं राजकारण म्हणतं, काय प्रतिक्रिया आपली? बघा, राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र पण नाही आणि कोणाचा विरोधक पण नाही आहे आणि तर नाहीच आहे. आणि आज आम्हाला या ठिकाणी आनंद होतो की आम्ही 2015लाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण हातात घेतला होता आणि आजही आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण हातात घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं की नवी मुंबईवर भगवा फडकवायचा, तो सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या नवी मुंबईवर भगवा फडकू अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. राज्यामध्ये तुम्ही युतीत आहात, सोबत आहात. महानगरपालिकेमध्ये आता एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्ही उभे ठाकले आहात. भाजपच्या विरोधात आता प्रचार करावा लागणार आहे. बघा, ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात त्या निर्णयाच्या पाठीमागे कार्यकर्त्यांना जावं लागतं. जो आमच्या नेतृत्वाने
एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला आहे त्या आदेशाचं पालन करून आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार. आम्ही भाजपविरुद्ध नाही, तर आम्ही आमचे उमेदवार निवडण्यासाठी आम्ही आमच्या त्या ठिकाणी काम करणार आहोत. नाही, पण तुमची बाजू तर ठासून मांडावीच लागेल. मग समोरच्या समोरून जे काही तुमच्यावरती हल्ले होतील तुम्हाला प्रतिहल्ले करावेच लागतील. निवडणूक आहे साहेब, हल्ले झाले तर आम्ही त्याला प्रतिहल्ला करायचं, तर आमची सुरुवातीपासून आम्ही तशाच पद्धतीनं आहोत. आम्ही कोणाला लाथ मारणार नाही, आम्ही कोणाच्या पाया पडणार नाही. पण देशामध्ये आणि राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती असल्याकारणानं जेवढं एकमेकाला आम्हाला प्रेमानं प्रचार करून एकमेकाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य बजावणार की आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फरक व्हायचा आहे. मैत्रीपूर्ण लढत म्हणतात, पण ही खरंच मैत्रीपूर्ण होणार का आता? नाही, मैत्रीपूर्ण जर म्हटलं असतं तर काय झालं असतं की थोडेसे तुम्ही तुमचे उमेदवार लढवा, आम्ही आमच्या बाकीचे मैत्री. ही मैत्रीपूर्व नाही आहे. BJP विरुद्ध शिवसेना आणि इलेक्शन पुरतं आहे. नंतर ज्यावेळेस काय कमी जास्त होईल त्यावेळी महापौर बसवण्यासाठी एकत्र येणारच आहेत. हे तर तू पत्रकारांना नाही तर पुऱ्या नागरिकांना मतदार राजाला माहिती आहे. पण असं का वाटतंय की पुन्हा युती करावी लागेल म्हणून? एकदम म्हणजे धनुष्यबाणच आपण रोवू त्या महानगरपालिकेवरती असा विश्वास नाही आहे का? असा विश्वास आहे, पण ज्यावेळेस परच्या लेवलला ज्यावेळी निर्णय घेतला जाईल त्यावेळेस त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही बरोबरच राहावं लागेल. आणि जर निर्णय त्या ठिकाणी झालं तर आम्हाला एकत्र राहावंच लागणार आहे. शेवटी वरच्यांनी काय निर्णय घेतला तो आम्ही कार्यकर्त्यांनी त्याचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना सर्वच उमेदवारांना मुंबई आउटलुककडून शुभेच्छा.